अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफची भेट। पाकचा लष्कर प्रमुख हसीम मुनीरही यांनी घेतली ट्रम्प यांची भेट। भेटीत व्यापार, आर्थिक विकास आणि दहशतवाद विरोधी सहकार्यावर चर्चा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा औषध कंपन्यांना मोठा धक्का। डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपन्यांवर कर लादण्याची केली घोषणा। 1 ऑक्टोबरपासून औषध कंपन्यांवर 100% कर लादला जाणार। अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत, फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस जारी। सिंधुदुर्गातील कुडाळ माणगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंचे स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। पक्ष प्रवेशामुळे माणगाव खोऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली। राज्य सहकारी बँकेला 650 कोटी निव्वळ नफा। राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर नासकर यांची माहिती। सभेत अर्ली वॉर्निंग सिग्नल सिस्टीमचं उद्घाटन। कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या जातनिहाय सर्वेक्षणास स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार। सर्वेक्षण स्थगित करण्यासारखं कोणतंही कारण दिसत नाही, कोर्टाची टिप्पणी। भारतीय संरक्षण मंत्रालयाचा HAL कंपनीसोबत करार। HAL कडून घेणार 97 तेजस विमानं। 97 विमानांच्या खरेदीसाठी 62,370 कोटींचा करार। मुंबई महानगरातील विकास कामांना 954 कोटींचा निधी मंजूर। राज्य सरकारकडून MMRDAला अतिरिक्त मुद्रांक शुल्क मिळाल्यानं मोठा दिलासा। मुलांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदेला दिलासा नाही। फरलोवर सुटका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठानं गावित यांची फरलोवर सुटका करण्याची मागणी फेटाळून लावली। अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपये देण्याचा निर्णय। एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून पैसे देण्याचा बालविकास विभागाचा निर्णय। मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटींचा निधी। प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर। MMRDAच्या माध्यमातून 350 किलोमीटर लांबीचं मेट्रो जाळं। मुंबई महापालिका रुग्णालयातील सुविधांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार। रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिथल्या सुविधांचा आढावा घेता येणार। मुंबईतील मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा ऑक्टोबरमध्ये सेवेत येणार। पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता। मोरेगावमधील पत्राचाळीतील घरांच्या बांधकामाची प्रतीक्षा संपुष्टात। 4 भूखंडांवर 2343 घरं बांधली जाणार। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी चौकशी समितीची शिफारस। कैसर खालिद यांनी आयुक्त असताना 4 अवैध होर्डिंगला दिली होती परवानगी। एकसदस्यीय चौकशी समितीनं कैसर खालिद यांना दोषी धरलं। पश्चिम रेल्वेचे पूल भरभक्कम झाले। चर्चगेट ते डहाणूपर्यंत 29 आरोपी 111 FOB पाईपलाईनची डागडुजी केली। मुंबईतील सेंट्रल पार्कच्या कामाला लवकरच मुहूर्त। सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अटल सेतूच्या नाल्याचं काम सुरू। माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी नाल्यासंदर्भात पाठपुरावा केला होता। नाल्याच्या दुरुस्तीला सुरुवात। पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून प्रत्यक्ष मोजणी होणार। 95% शेतकऱ्यांचे संमतीपत्र दाखल। आज अंतिम मुदत। पुण्यात अवजड वाहनांनी घेतला 1475 जणांचा बळी। अहिल्यानगर, सातारा, सोलापूर महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जीवघेणी। कात्रज प्राणी संग्रहालयात लवकरच नव्या प्राण्यांचं आगमन। आफ्रिकन अमेरिकन माकडं पाहण्याची पर्यटकांना संधी। प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाची माहिती। राज्य सरकारकडून पुण्याच्या एकता नगरीसाठी 300 कोटींचा निधी। पुराच्या पाण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी नदीकाठ विकासाचा सुद्धा निर्णय। पुण्याच्या घोडेगावमध्ये क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृती दिन साजरा। आदिवासी बांधवांकडून कार्यक्रमाचं आयोजन। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील कातकरी बांधवांची मोठी उपस्थिती। पुण्याच्या कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळवर मोक्का। निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी। घायवळ सध्या पर्यटनासाठी गेल्याची माहिती। पुणे विमानतळावर 22 सप्टेंबरला ईमेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमानतळ प्राधिकरणाच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार। पुण्यात 1100 कोटींचा ITMS प्रकल्प। 500 सिग्नल जंक्शनवर AI तंत्रज्ञानावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम होणार।